नमस्कार, आप सबका स्वागत है आपल्या या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलवर। अरे हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल ना? नक्कीच, पण यात आश्चर्य कसले? अशा प्रकारच्या चुका आपण महाराष्ट्रात मोठ्या मिस्किलपणे करतो, मग यात नवल काय? आपण आपल्या मराठीत हिंदी नाही तर हिंदीत मराठी घुसवली आहे। आज 10 जानेवारी विश्व हिंदी दिवस आहे। या निमित्त देशात आणि महाराष्ट्रात नेमकी हिंदीची काय परिस्थिती आहे हे आज आपण जाणून घेऊया। महाराष्ट्रात मराठीमध्ये हिंदीचा प्रयोग करून मराठी बोलताना काही राजकीय किंवा प्रसिद्ध व्यक्तीमुळे काय होते हे आपण बघूया। हम दिन फिल्मों जीतने हम कना कना निपटे 20 को कना कना जाएंगे, जितना दिवस लगेगा उतना दिवस चलने का, उधर जाने का, रात भर खाने का, कच्चून आरक्षण लेके वापस आने का। ये ठरा है घर घर के मराठे आप करोड़ों संख्येने पूरे मुंबई जाना रहे, एक भी रुकने वाला नहीं घर को। चबूतरे पर महिलाओं को जाने दिया जाना चाहिए शनि के चबूतरे पर पूजा करने के लिए। तो ऐसे में आप खुद एक महिला हैं, क्या आप इस मांग का समर्थन करती हैं? आपको शनि शिंगणापूर के आपके महिला चौतऱ्यावरती चढ़ने चाहती है, वो हमके एक खुशी में मनो के में सांगते हैं को महिलाओं के प्रवेश चौथऱ्याच्या स्त्रिया पुरुष आणि आपका खालून दर्शन हो जाती है। सामान्य आणि स्त्री आणि पुरुष हे सामान्य में जाती है हमको। तुम्हाला जर प्रश्न विचारला की भारताची राष्ट्रभाषा कोणती, तर नक्कीच अनेकांच्या तोंडून हिंदी हा शब्द बाहेर येणार। पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, भारताची स्वतःची अशी राष्ट्रभाषा नाही। भारताच्या स्वातंत्र्य काळात भारताची राष्ट्रभाषा कोणती असावी यावरून एक नवीन वाद निर्माण झाला होता। एका गटाला हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा पाहिजे होती, तर दुसऱ्या गटाला उर्दू भाषा पाहिजे होती। 1947 मध्ये भारताचे विभाजन होऊन स्वतंत्र पाकिस्तान देश निर्माण झाला आणि या निमित्ताने उर्दू भाषिक जवळपास 12 ते 15 दशलक्ष लोकांनी भारत सोडून पाकिस्तानला पलायन केले किंवा स्थलांतर केले। आणि यासोबत मोहम्मद अली जिना आणि अनेक मोठे मुस्लिम नेते पाकिस्तानात गेल्याने उर्दू भाषेची मागणी या ठिकाणी रद्द झाली। जागतिक हिंदी दिवस हा दरवर्षी 10 जानेवारी रोजी साजरा केला जातो। जगात हिंदीच्या प्रचारासाठी जागरूकता निर्माण करणे आणि हिंदीला आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून सादर करणे हा त्याच्या मागील एक उद्देश असतो। परदेशातील भारतीय दूतावासात विशेषतः हा दिवस साजरा करतात। सर्व सरकारी कार्यालयांमध्ये विविध विषयांवर हिंदीत व्याख्याने आयोजित केली जातात। जगात हिंदीचा विकास आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने जागतिक हिंदी संमेलन सुद्धा सुरू करण्यात आले। जेव्हा भारतीय संविधान अस्तित्वात आले तेव्हा भारतीय संविधानाच्या कलम 343(1) मध्ये हिंदी जी देवनागरीमध्ये आहे ही भारताची राजकीय व्यावहारिक भाषा असेल असे नमूद करण्यात आले होते। सोबत ज्यांना इंग्रजी भारताची राजभाषा बनावी असे वाटत होते त्यांच्यासाठी काही तरतुदी करण्यात आल्या, जसे पुढील 15 वर्षे हिंदी सोबत इंग्रजी सुद्धा राजकीय व्यवहाराची भाषा असेल असे नमूद करण्यात आले। 1950 मध्ये भारतीय राज्यघटना स्वीकारल्याच्या तारखेपासून 15 वर्षांनंतर 26 जानेवारी 1965 पर्यंत इंग्रजीचा वापर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। केवळ हिंदीला भारताची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारण्यास दक्षिण भारतीय राज्यांकडून मोठा विरोध झाला। ही चिंता लक्षात घेऊन भारतीय संसदेने 1963 मध्ये राजभाषा कायदा संमत केला। या कायद्याने 1965 नंतरही हिंदीसह इंग्रजीचा वापर करण्यास परवानगी दिली। भारतीय संविधानाच्या अनुसूचित 8 मध्ये हिंदीसह 22 अशा अधिकृत राष्ट्रीय भाषा आहेत। जागतिक स्तरावर हिंदीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी विविध प्रयत्न झाले। जगभरात हिंदीच्या प्रचारासाठी जनजागृती करणे आणि हिंदीला आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून सादर करणे हा त्यामागील एक उद्देश आहे। जगात हिंदीचा विकास आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने जागतिक हिंदी संमेलन सुरू करण्यात आले आणि 10 जानेवारी 1974 रोजी नागपुरात पहिली जागतिक हिंदी परिषद ही आयोजित करण्यात आली। तेव्हापासून हा दिवस जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो। विश्व हिंदी सचिवालय हे मॉरिशसमध्ये आहे। इथेनोलॉग ही जगातली भाषांची यादी आहे ज्यांचा भाषाशास्त्रात वारंवार वापर केला जातो। इथेनोलॉगच्या आवृत्तीत असे सांगण्यात आले आहे की जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये इंग्रजी ही पहिल्या क्रमांकावर आहे। दुसऱ्या क्रमांकावर चीनमध्ये बोलल्या जाणारी मॅन्डरिन भाषा आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर जगात ही हिंदी भाषा बोलली जाते।
भारतात आणि इतर देशातील लोकही हिंदी बोलतात, वाचतात आणि लिहितात सुद्धा. फिजी, मॉरिशियस, गयाना, सुरिनाम, नेपाळ आणि संयुक्त अरब अमिरातमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने लोक हिंदी बोलतात. फेब्रुवारी 2019 मध्ये हिंदीला अबुधाबीमधील न्यायालयाची तिसरी भाषा म्हणून मान्यता मिळाली आहे. हे हिंदी आणि हिंदुस्थानींसाठी नक्कीच गर्वाची बाब आहे. हिंदी भाषेला स्वतःची एक लिपी असल्याने भारताच्या बहुतांश भागामध्ये हिंदी बोलता, लिहिता आणि वाचता येते. जसे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान आणि गुजरात अशा राज्यांमध्ये सहसा आणि सहज हिंदी आपण बोलू शकतो. पण हिंदी भाषेच्या बाबतीत भारतात काही वाद सुद्धा आहेत. जसे पूर्ण भारतात हिंदीला स्वीकृती मिळाली असे नाही. दक्षिण भारतातील लोकांना हिंदी भाषा ही आवडत नाही. या भागात तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा भाषा बोलल्या जातात. या भाषांना स्वतःची एक लिपी आहे. इथले लोक स्वतःला द्रविडी संस्कृतीचे मानतात, यामुळे ते हिंदीला इंडो आर्यन भाषा समजून त्याचा स्वीकार करत नाहीत. या व्हिडिओ निमित्त तुम्हाला सांगायला आवडेल की दक्षिण भारतात इंग्लिश किंवा इंग्रजी ही एवढी उदयाला कशी आली. दक्षिण भारतीय प्रदेशातील भाषा या वेगवेगळ्या असल्याने एकमेकांशी संवाद साधण्यासाठी फक्त इंग्लिश हा एकमेव पर्याय असतो. शेवटी काही असो, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी ही देशाची ओळख आहे. तिला शिकणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. तसे तुमचे अजून एक नैतिक कर्तव्य आहे या चॅनलला सबस्क्राईब करण्याचे. म्हणून आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही सूचना किंवा प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.